वारकऱ्यांची चरणसेवा व्हावी हा ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री महोदयांचा आहे। त्या चरणसेवेसाठी त्यांनी राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल पंढरपूर व जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर या संस्थेची चरणसेवेसाठी निवड केली आहे। या चरणसेवेच्या माध्यमातून 350 विद्यार्थी कार्यरत आहेत। या चरणसेवेबरोबर पथनाट्य, जनजागृती, शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेत बोलताना कॉलेजचे अध्यक्ष जयंत नायकुडे पुढे काय म्हणाले पहा। मुख्यमंत्री महोदयांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की वारकऱ्यांची चरण सेवा व्हावी आणि ह्या चरण सेवेसाठी त्यांनी आपल्या राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल पंढरपूर, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर आपल्या संस्थांची खास चरण सेवेसाठी निवड केलेली आहे आणि या चरण सेवेच्या माध्यमातून आपले 350 विद्यार्थी इंदापूर तालुक्यातील संसर या मुक्कामाच्या तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून ते वाखरीपर्यंत आम्ही ही चरण सेवा देणार आहे। यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आमच्या महाविद्यालयाची निवड केलेली आहे आणि आम्ही याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य करणार आहे, जनजागृती करणार आहे। आरोग्यविषयक जनजागृती असेल किंवा सामाजिक शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं आणि आमच्या नर्सिंग कॉलेजच्या ज्या विद्यार्थिनी आहेत ह्या हे सर्व काम करणार आहे। त्याच्याबरोबर आमचे विद्यार्थी सर्व स्टाफ असेल, आमचे सर्व संस्थाचालक असतील, हे सगळेजण आम्ही या सुविधा वारकऱ्यांची चरण सेवा करण्याची आम्हाला भाग्य लागतं आणि पंढरपूरमध्ये आपलं कॉलेज असून त्यांना हे भाग्य मिळतं हे आम्ही नशीब समजतो आणि आम्ही ती चरण सेवा देणार आहोत। सर 2004 पासून आपण ही चरण सेवा देत आहे, त्याप्रमाणे वैद्यकीय सेवा देत आहे, परंतु यावर्षी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीचा जास्त मोठा उल्लेख केला आणि त्यांनी त्याची एक स्वप्न दाखवलं आणि त्यांनी आता सांगितलेलं आहे की ज्यावेळेस ते वाखरीला येणार आहेत त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी सेवा दिलेली त्यांना आम्ही भेटणार आहे किंवा त्यांना आम्ही पुरस्कृत करणार आहे। या विद्यार्थ्यांना ते सर्टिफिकेट देतो म्हटले की आम्ही 4 तारखेपर्यंत आम्ही या सेवा देणार आहे। मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे, पालखीचा विसावा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आम्ही सेवा देणार आहे। हजारो वारकऱ्यांना आतापर्यंत पुण्यापर्यंत जे निघालेले आहेत असे काही महाविद्यालयाची नेमणूक झाली, तिथं हजारो विद्यार्थ्यांनी तिथं सेवा दिलेली आहे आणि ती आता जवळ निम्म्यापर्यंत पालखी येते, 12 पर्यंत म्हणजे निम्मा आला आणि निम्म्याच्या टप्प्याच्या पुढचा भाग जो आहे आपण काय नाही माऊलीची सेवा करणं, वारकऱ्यांची सेवा करणं याच्याशिवाय दुसरा काय माझ्यासारख्या संस्था चालकाला किंवा नर्सिंगच्या मुलींना दुसरा काय फायदा आहे? असं काय फायदा नसतोच ना, त्यांना सेवा हाच विषय आहे। त्यांना विद्यार्थ्यांना काय आहे, त्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना एखादं सर्टिफिकेट त्यांच्या ह्याच्या मार्फत मिळालं, सहाय्यता आरोग्य सहायता ह्याच्या मार्फत, तर त्या मुख्यमंत्री सहायता निधी याच्या कक्षामार्फत मिळालं तर ते फरक काय होतो की त्यांना नोकरीसाठी वगैरे कुठं जाताना त्या मुलींना फायदा होतो। याच्यापेक्षा आपला काही उद्देश नाही। हो, आरोग्याशी निगडीत असलेल्या संस्था आणि कोविडमध्ये तुम्ही बघितलं असेल अख्ख्या पंढरपूरमध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये फक्त आमच्याच कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या, सगळी लोक पळून गेली होती। गव्हर्नमेंटचे स्टाफ सुद्धा काय काय निघून गेले, परंतु माझ्या ट्रेनिंग करणाऱ्या मुलींनी त्यावेळेस प्रचंड मेहनत घेऊन सेवा दिलेली आहे।